आपल्या सोलापुरातून माथेरानला वन डे ट्रिप फक्त 1000 रुपयामध्ये तुम्ही करू शकता। रात्री 10:30 वाजता सिद्धेश्वर एक्सप्रेस म्हणून सोलापूर स्टेशनवरून ट्रेन आहे। त्या ट्रेनने कल्याण स्टेशनचं तिकीट काढायचं, त्याचं तिकीट आहे 155 रुपये आणि कल्याण स्टेशनला सकाळी 6 वाजता तुम्ही येऊन पोहोचता। तिथून नेरळ स्टेशनचं लोकलचं तिकीट काढायचं, त्याचं तिकीट आहे फक्त 15 रुपये आणि लोकलचे धक्के खात तुम्ही येऊन पोहोचता नेरळ स्टेशन वरती। आणि स्टेशनला उतरल्या पहिला तरी पेट पूजा करून घ्या, त्याचा एक खर्च होईल 100 रुपये आणि नेरळ स्टेशनच्या बाहेरूनच तुम्हाला शेअरिंग टॅक्सी मिळून जाईल। त्याचे पर पर्सन तुम्हाला 100 रुपये घेतील आणि तुम्हाला डायरेक्ट माथेरानला सोडतील आणि माथेरानचं एंट्री तिकीट आहे 50 रुपये। आणि तिकीट काढून आत गेल्यानंतर ना सगळ्या टेन्शन सोडून द्या आणि माथेरानमध्ये फुल टू मजा करा। आणि माथेरानमध्ये वरती जेवणाचा खर्च एक 200 रुपये होईल आणि माथेरान फिरून झाल्यानंतर ना रिटर्न नेरळ स्टेशनला येण्यासाठी टॅक्सीचा खर्च एक 100 रुपये आणि परत नेरळ स्टेशन वरून कल्याण स्टेशन साठी लोकल पकडायचं, त्याचा खर्च एक 15 रुपये आणि कल्याण स्टेशनला आल्यानंतर ना तुम्हाला सोलापूरला येण्यासाठी रात्रीच्या 11 वाजेपर्यंत अर्ध्या तासाला ट्रेन आहेत आणि कल्याण स्टेशनहून 155 रुपये सोलापूरला येण्यासाठी तिकीट आहे। आपला हा जर प्लॅन तुम्ही फॉलो केला तर फक्त 1000 रुपये मध्ये तुम्ही पूर्ण माथेरान फिरून येऊ शकता। पण आता माथेरानमध्ये तर 35 पेक्षा जास्त पॉइंट आहेत आणि हे सगळे पॉइंट फिरायला तुम्हाला 2 दिवस पण कम पडतील आणि 1 दिवसामध्ये तर तुमचे फक्त 2 ते 3 स्पॉटच होतील। म्हणूनच नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला एक अशी 2 ते 3 स्पॉट सांगणार आहे, तिथं नक्कीच जावा कारण तिथनं व्ह्यू खरंच एकच नंबर आहे। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशी नवनवीन व्हिडिओ आपल्या पेजवर येतच राहतात, म्हणूनच आताच आपल्या पेजला फॉलो करा।